क्रीडा भरती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्यात। या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। शिवस्मारक सोलापूर येथे शुक्रवारी सायंकाळी क्रीडा भारती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या कबड्डी सामन्याच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवस्मारक मैदानामध्ये आवर्जून हजेरी लावली। यावेळेस प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले। त्यानंतर ताशाच्या कडकडाटात त्यांना रंगमंचापर्यंत वाजत गाजत आणण्यात आले। यावेळेस जयकुमार गोरे यांनी क्रीडा भारतीचे कौतुक केले, तसेच मी सुद्धा एक क्रीडापटू आहे असा उल्लेख आवर्जून केला। याप्रसंगी सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळेस मुंबई आणि सांगली यांच्यात झालेल्या स्पर्धेत दोन्ही संघांची ओळख पालकमंत्र्यांनी करून घेतली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले। क्रीडा भारती सोलापूर तसेच भारतीय मजदूर संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे पालकमंत्र्यांनी कौतुक भरभरून केले। यावेळेस पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ज्ञानेश्वर मायकल यांनी सर्वांचे स्वागत केले। याप्रसंगी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जयकुमार गोरे आणि इतर मान्यवरांनी सत्कार सोहळा टाळला। या स्पर्धेसाठी राजेश कळमणकर, विलास हरपाळे, रंगनाथ बंकापुरे, मदन गायकवाड आदींनी मेहनत घेतली। महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरुष ओपन क्रीडा स्पर्धा कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत। आज या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं। आज संध्याकाळपासून या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत। क्रीडा भारती ही अशी संस्था आहे की संपूर्ण देशभर स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी खेळावं म्हणून ही संस्था संपूर्ण देशभर काम करते। सोलापूरच नव्हे तर या देशामधल्या 540 जिल्ह्यांमध्ये क्रीडा भारतीचं काम आहे। क्रीडा भारती ही अशी क्लब किंवा असोसिएशन नसून सर्व खेळांना सामावून घेणारी अशी एक मोठी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून लोकांना खेळांना प्रवृत्त करावं यासाठी देशभर ही संस्था काम करते। कबड्डी, खो खो, क्रिकेट अशा खेळांबरोबरच पारंपरिक खेळांना प्राधान्य देणारी ही संस्था संपूर्ण देशभर काम करते। परंतु माझा आज कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्ताने सोलापूरला येणं झालं आणि आजच आरणला सावताबाबांच्या समाधी सोहळ्याच्या चंदनोटी कार्यक्रमाच्या निमित्तानं तोही कार्यक्रमात सहभागी झालो आणि या सोलापूर शहरामध्ये येत असताना, जिल्ह्यामध्ये येत असताना आल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणं, रिव्ह्यू घेणं या अनुषंगानं कलेक्टर, सिटी, SP आणि जिल्हा परिषद शिव यांच्याशी माझी चर्चा झाली आणि काय सध्याची जिल्ह्यामध्ये चाललेली परिस्थिती या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या। याच्या पलीकडे आज कबड्डीच्या स्पर्धेचा शुभारंभ हेच आजच्या येण्याचं मुख्य कारण आहे। नाही, आपण सगळ्या अख्ख्या देशानं काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि प्रचंड मनामध्ये चीड आहे। प्रत्येक भारतीय नागरिकाच्या, भारतदेशाच्या मनामध्ये प्रचंड मोठी चीड आहे आणि प्रत्येकाची मनापासूनची भावना आहे की ज्या पर्यटकांचा, भारतीय नागरिकांचा निर्घृण असा खून केला, गोळ्या घालून खून केला आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, ते कुठले त्यांचा काही कशाशी संबंध नसताना आता अशा निष्पाप नागरिकांचा आणि एका विशिष्ट समाजाच्या आहे का विचारून किंवा धर्माचा आहे का विचारून केलेलं जे कृत्य आहे प्रचंड चीड आणणारं हे कृत्य आहे आणि नक्की याला उत्तर तर द्यायला लागेल आणि आदरणीय मोदीजींनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही असेल तरी त्याला शोधून काढून त्याचा खात्मा केला जाईल आणि याचे परिणाम आहे ना पाकिस्तानला भोगायला लागतील।